तिकडे नाशिकमधल्याच आणि देशभर गाजत असलेल्या TCS मधील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान अद्यापही फरार आहे। आज नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात निदा खानच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला। आता निदा खानला जामीन मिळणार की जेल याचा फैसला 2 मे रोजी होणार आहे। निदा खाननं पीडित मुलीला बुरखा दिला। मोबाईलवरून धर्मांतराच्या लिंक्स आणि रील्स सतत पाठवली। निदा खान वेळोवेळी पीडित महिलेला धार्मिक शिकवण देत होती। निदा खानला पोलीस कोठडी द्या, वकिलांची आग्रही मागणी। सध्या राज्यात गाजत असलेल्या नाशिकच्या निदा खान प्रकरणात कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला। यावेळी सरकारी वकील आणि सरकारी पक्षानं अनेक मोठे खुलासे केले। निदा खान आणि इतर आरोपींनी पीडित महिलेला धर्म परिवर्तन करण्यासाठी बुरखा दिला। मोबाईलवरून तिच्या धर्मांतराच्या बद्दल धार्मिक शिकवण देणाऱ्या YouTube लिंक्स, Instagram लिंक्स आणि रील्स वारंवार या महिलेला पाठवल्या जात होत्या। इतकंच नाही तर निदा खान पीडित महिलांना धार्मिक शिकवण देत होती असा दावा सरकारी वकिलांनी केला। निदा खानला या सगळ्या गोष्टींसाठी कोणी आर्थिक मदत करत होतं का याचा तपास करण्याची गरज असल्याचं वकिलांनी म्हटलं। रोजा कसा पडावा, बुरखा, हिजाब हे कसे वापरावे याचं ट्रेनिंग ह्या आरोपीच्या घरी नेऊन या पीडितेला देण्यात आलेले आहे। याबाबत जे काही भाष्य आलं किंवा पुराव्यात आले, नातेवाईकांच्या जबाबात आलेले आहे ते कागद कोर्टाला दाखवण्यात आले। त्यानंतर धर्माची भीती घालणे, तिचं नाव बदलून तिचं हानिया असं नाव ठेवण्यात आलं होतं। त्याबाबत तिचं परिवर्तन करण्यासाठी काही मालेगावच्या लिंक्स ॲक्टिव्ह होत्या, त्याबद्दल कोर्टाला पुराव्याच्या माध्यमातून जे काही अवेलेबल मटेरियल ते दाखवण्यात आलेलं आहे। निदा खानच्या वकिलांनी याबद्दल जोरदार आक्षेप नोंदवला। स्वतंत्र FIR करण्याची गरज नाही, धर्मांतरणाबद्दल राज्यात आणि केंद्रात कोणताही कायदा नाही, मग माझ्या अशिलावर पोलीस नेमके आरोप काय ठेवणार, काय कलम लावणार हा प्रश्न निदा खानच्या वकिलांनी सातत्यानं उपस्थित केला। की धर्मांतरणाबद्दल केंद्रीय कायदा कुठलाच नाही, त्यामुळे राज्यांनी काही लोकल लॉज केलेले आहेत। उत्तर प्रदेशमध्ये तो अस्तित्वात आलेला आहे, अंमलात आलेला आहे। राजस्थानचं बिल पेंडिंग आहे, इतर बिलं पेंडिंग आहेत। त्यामुळे आजच्या तारखेला धर्मांतरणाबद्दल विशेष असा कायदा आपल्या राज्यात लागू नसल्यामुळे धर्मांतरणाचे जे काही आरोप केले जात आहेत ते कोणत्या कलमाखाली येतात हा माझा प्रश्न अजूनही आहे। पण पीडितेच्या वकिलांनी मात्र आक्रमकपणे बाजू मांडत हा संघटित गुन्हेगारीचाच प्रकार असल्याचा दावा केलाय। इतकंच नाही तर पीडित महिलेचं धर्मांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। एवढंच नाही तर तिचा पासपोर्ट बनवून मलेशियाला पाठवलं जाणार होतं असा दावाही त्यांनी केलाय। या सगळ्या केसमध्ये दानिश आणि नीता शेख हे दोघं एकमेकांच्या कंटिन्यू संपर्कात होते। आम्ही कोर्टाला असं सांगितलं आहे की या सगळ्या प्रकारात दानिश आणि निदा खान हे संपर्कात असल्यामुळे यांनी संगनमताने हा सगळा गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकरणात कुठल्याही प्रकारचं तिने जे काय गरोदर असल्याबाबतचं जे कोर्टासमोर विनंती केली होती की गरोदर असल्यामुळे मला बेल देण्यात यावा, आम्ही कोर्टाला सांगितलं आहे गुन्हाचं स्वरूप बघतात या प्रकरणात निदा खानला कुठल्याही प्रकारचा अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये अशी आम्ही कोर्टाला विनंती केली आहे। कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद आज ऐकला आहे आणि 2 मेला याच्यावर अंतिम निर्णय जो काय असेल तो कोर्ट जाहीर करेल। दरम्यान आज कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला। निदा खान आणि इतर आरोपींनी पीडित महिलेला धर्म परिवर्तन करण्यासाठी बुरखा दिला होता। मोहम्मद पैगंबरांचं पवित्र जीवन नावाची माहिती पुस्तिका निदानं पीडितेला दिली होती। पीडितेच्या मोबाईलमध्ये निदा खाननं इस्लामशी संबंधित ॲप, YouTube, Insta लिंक या सतत पाठवल्या होत्या। आरोपी दानिश शेखनं फिर्यादी महिलेची कागदपत्र घेऊन मालेगावच्या एका पार्टीला दिली होती। आरोपी दानिश शेख आणि तौसीफ हे पीडित महिलेला मलेशियाला जॉबच्या नावाखाली पाठवणार होते। निदाला जामीन दिला तर आणखीन काही पीडित समोर येणार आहेत, ते येणार नाहीत असंही वकिलांनी ठणकावून कोर्टात सांगितलं। निदाला आतापर्यंत कोणी अभय देतंय का त्याचाही तपास करायचा आहे। निदाला जामीन मंजूर केल्यास फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दबाव येऊ शकतो असा दावा सुद्धा वकिलांच्या वतीनं कोर्टात करण्यात आला। या सगळ्या आरोप प्रत्यारोपात निदा खान गरोदर असल्याचं पुढे आल्यानं पोलिसांचा तपास थंडावला। का निदा खानला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश का येत नाही
हा प्रश्नही विचारला जातोय. आत्तापर्यंत या संपूर्ण प्रकरणात विविध मुद्दे चर्चेला आलेत. मात्र निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरती सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये मालेगाव पार्टी, हनिफा आणि मलेशिया कनेक्शन या मुद्द्यांभोवती आता पोलिसांचा खरा तपास सुरू असल्याचं समोर आलंय. दरम्यान निदाचं खरं भवितव्य हे आता 2 मेला ठरणार आहे. त्यापूर्वी जर निदा खान स्वतःहून पोलिसांकडे शरण आली किंवा तिला पकडण्यात जर पोलिसांना यश आलं तर अनेक महत्त्वाचे उलगडे समोर येण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.